प्रचार सुरू आहे आता तुमचा प्रचार रिस्पॉन्स कसा भेटतो जनतेचा? प्रचार एकदम जोरात आहे आणि रिस्पॉन्स पण एकदम प्रचंड मिळत आहे. हा प्रचार करत असताना मी सिफ्टीमध्ये गेलो. सिफ्टीमध्येची हालत एवढी खराब आहे की तिथे संडासच्या टाकीवर झाकण नाही आणि तिन्ही शिफ्टींमध्ये फिरलो. तिथे एवढी दुर्गंधी आहे. जुने नगरसेवक होते, त्यांचे काम होतं का तिथे स्वच्छता ठेवणं, तिकडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणं, या सगळं त्यांचं काम होतं गेले 5 वर्षापर्यंत. पण ते लोक गुराढोरासारखे तिथे जीवन जगतात. त्यांच्यावर किती अत्याचार केला. त्यांची जी झोपडी होती, घरं होती, ती माझ्या मते ती चांगली होती. आज त्यांना 10-10 फुटाचं घर दिलेलं आहे, त्याच्यामध्येच बाथरूम आहे, त्याच्यामध्येच अंघोळ किचन आहे. त्यांना राहण्यासाठी झोपण्यासाठी जागा नाही. कसे जीवन जगत असतील ते देव जाणो बाबा. त्यांच्या मला वाटत होतं का आमचा खेडोपाड्यातला माणूस यो आहे, दुःखी आहे, परंतु खरं तर या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक खूप दुःखी आहेत. जी शिफ्टिंगमध्ये आहेत ती, त्यांना राहण्यासाठी जागा व्यवस्थित दिली नाही. त्यांच्यावर खूप अत्याचार होतोय. तो अत्याचार दूर झाला पाहिजे असं मला वाटतंय. तो अत्याचार तुम्ही नगरसेवक बनल्यानंतर दूर करणार का जनतेचा? हो हो, हे काम तर मूलभूत सुविधा देण्याचं नगरसेवकाचं काम आहे. गटार झालं, वीज झाली, पाणी झालं, लाईट झाली, हे काम नगरसेवकाचं काम आहे. त्यांनी निधी आणायला पाहिजे. विशेष निधी आहे, बजेट निधी आहे, खासदार निधी आहे, आमदार निधी आहे. हा वापरलाय कुठे? जुन्या नगरसेवकांनी दाखवावा. त्यांनी गेली 5 वर्ष झाली ही पारधी तिने चेहरा न दाखवला आणि बोलते आता घरोघरी जाते मतं मागायला. तिला अधिकार आहे का मत मागण्याचा? जर त्या लोकांचं कामं केली असती तर ती अशी बिनविरोध निवडून आली असती. असं या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारवाड समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश देणार? मारवाडी आणि भारवाड समाज हे बिचारे तबेले टाकून आहेत. ते व्यवस्थित त्यांची पण सोय नाही. ते पण त्यांची पण चांगली सोय करून मी जर निवडून आलो तर त्यांच्यासाठी भरपूर काही करेन. त्यांना व्यवस्थित तबेले आणि त्यांना पाणी जाण्याचा निचरा, व्यवस्थित गटार असं बनवून देणार आहे. तसंच हे वेस्टर्नमध्ये हे आपलं एवढं मोठं डोंगराचं पाणी येते. आजच माहिती पडलं आम्हाला का तिथे ती संपूर्ण बिल्डिंग बुडते. पण ती बिल्डिंग बुडते का? नगरसेवकांनी 20-20, 25-25 वर्ष घातली. तिथे आमदार निधी आणून ते गटार बनवायला पाहिजे होतं. का बनवलं नाही? त्यांच्यावर अत्याचार झाला आहे. मुस्लिम जे समाज आहे त्यांच्यावर. त्यांना सुद्धा मी विनंती केली की यावर्षी या टायमाला मशालीला जोरदार मतदान करून निवडून द्या. तांबडे साहेब, ते आपले पाड्यामध्ये शौचालयाची समस्या आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार जनतेला? शौचालयाची जी समस्या केलेली आहे ही नगरसेवकांनी केली. जर त्यांनी जर मेंटेनन्स तिथे ठेवली असते व्यवस्थित तर शौचालयाची व्यवस्थाच नाही झाली असती. साफसफाई नाही, काय नाही तिथे. ते बिचारे एकदा शौचालय बांधला तिथे माणूस तर नगरपालिकेने ठेवायला पाहिजे साफसफाई करण्यासाठी. तर ती साफसफाई करण्याचे काम नगरसेवकाचं आहे. त्यांनी तिथे व्यवस्थित नियोजन केलं तर ती साफसफाई होऊन ते लोक निरोगी राहतील.